मंडळी, मुंब्राला हिरवा करण्याच्या नादात सहर शेख स्वतःच भगव्या होतात की काय, असा प्रश्न निर्माण होतोय. कारण ठाण्याच्या राजकारणातून एक फोटो समोर आला आहे, ज्याने आता काही लोकांच्या उरात चांगलीच धडकी भरवली आहे. हे समोर आलेलं सगळं एक चित्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. एका बाजूला आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसऱ्या बाजूला आहेत कोण, ते तुम्ही बघू शकता आणि ओळखूनही घेऊ शकता. आता एमआयएमच्या वादग्रस्त नगरसेविका सहर शेख, हो, त्याच सहर शेख ज्यांनी निवडणुकींच्या विजयानंतर मुंब्रा हिरवा करू असं वक्तव्य केलं होतं. आता हे चित्र पाहिल्यानंतर, हा फोटो पाहिल्यानंतर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, या भेटीमागचं नेमकं राजकारण काय शिजतंय? ही सहर शेख यांची भगवी पलटी आहे की ही केवळ एक औपचारिक भेट आहे? आज या सगळ्यांमधलं सत्य जाणून घेऊयात, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे, आवाज आमचा. ही भेट नेमकं कुठे झाली? हे चित्र ठाणे महानगरपालिकेतलं असल्याचं समोर आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तिथे कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे सहर शेख यांनी त्यांची भेट घेतली, पुष्पगुच्छ दिला. आता इथे महत्वाचं काय आहे, हे चित्र नाही तर या चित्राखाली म्हणजेच या फोटो खाली आलेलं कॅप्शन. आता आपली टोळी हाय वाघाची रे, या पुढे वाघाचा आणि संशयाचा इमोजी लावलाय. कोणासाठी म्हटलंय? एकीकडे एमआयएम मध्ये असताना दुसरीकडे शिंदे साहेबांच्या फोटोला असं कॅप्शन देणं, ही कुठली वाघाची टोळी आहे? एमआयएमची की आता नवीन कोणाची दुसऱ्याची तरी? या कॅप्शनमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हे कॅप्शन नेमकं कुणाला टोला लावण्यासाठी होतं? आपल्या पक्षाला की आपल्या विरोधकांना? हे कोडं आता सुटलं पाहिजे. बघा, राजकारणात काहीही योगायोगाने घडत नसतं. सहर शेख या एमआयएमच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आले आहेत. ठाणे महापालिकेत त्या विरोधी बाकावर आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तर ठाण्याचे वाघ म्हणून ओळखले जातात. मग सहर शेख यांनी वाघाची टोळी हा शब्द वापरून काय संकेत दिलेत? हे चित्र पाहून, या फोटो पाहून तुम्हाला काय वाटतं? त्यांनी शिंदेकडे म्हणजेच शिंदे गटाकडे येण्याची संकेत दिले आहेत का? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे फ्लॅशबॅक मधले प्रसंग आठवावे लागतात. जसं की सहर शेख यांचा निवडणूक विजयाचा इतिहास नेमका काय राहिलाय? तर निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी मुंब्रामध्ये जे भाषण दिलं ते प्रचंड व्हायरल झालं आणि ट्रोलही झालं. त्या भाषणात त्या म्हणाल्या होत्या की अगले 5 साल में मुंब्रा को पूरा हरा कर देना है. आणि सगळं ट्रोल झालेला डायलॉग म्हणजे कैसे हराया, हे वाक्य प्रचंड व्हायरल झालं आणि त्या याच्यावरून ट्रोल देखील झाल्या. याचा अर्थ काय? तर मुंब्रा हरा कर देना है याचा राजकीय अर्थ काय? हरा म्हणजे एमआयएमचा पक्षाचा झेंडा. त्यांनी नंतर केस झाल्यावर स्पष्टीकरण तसंच सांगितलं की मला मुंब्रा एमआयएमचा करायचा आहे. पण विरोधकांनी याचा अर्थ वेगळाच काढला. भाजप नेत्यांनी, ज्यात किरीट सोमय्या असतील आणि निरंजन डावखरे असो, त्यांचा समावेश आहे आणि त्यांनी सहर शेख यांच्या विरोधात पोलीस तक्रार देखील दाखल केली. मुंब्रा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध नोटीस जारी झाल्या. आरोप काय होता की त्यांच्या विधानामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो. सहर शेख यांनी नंतर स्पष्टीकरण दिलं की माझा हरा शब्दाचा अर्थ फक्त माझ्या पक्षाचा रंग होता, कोणताही जातीय रंग नव्हता. पण तरीही तो डाग आता लागलेलाच होता, तो काही बदलणार नव्हता. आता विचार करा, ज्या नगरसेविकेवर काँग्रेस आणि एमआयएमच्या राजकारणावर हिरवा शिक्का बसला होता, जिला भाजप आणि दोन्ही शिवसेनेचे काही नेते म्हणजेच उद्धव ठाकरेंचा गट असो किंवा शिंदेचा गट असो, दोन्ही कडक भाषेत टीका करत होते, तीच नगरसेविका आज थेट एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात पुष्पगुच्छ देताना दिसते आणि त्यांना वाघ म्हणत आहे. हे राजकारणातलं सर्वात मोठं कोलांटउडीचं चांगलंच उदाहरण असू शकतं. आता या भेटीचा खरा अर्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण 3 महत्वाचे पैलू पाहणार आहोत. त्यातला पहिला पैलू असा आहे की ही राजकीय पलटी आहे का? अनेक लोक म्हणतात की एमआयएम हे भाजपची बी टीम आहे किंवा काही म्हणतात काँग्रेसची बी टीम आहे. पण मुंब्रा हे मुस्लिम बहुल क्षेत्र आहे, जिथे सहर शेख यांनी हिंदुत्ववादी मानल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांसोबत भेटणं, त्यांच्यासोबत फोटो काढणं हे त्यांच्या मतदारांना पटेल का? त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे. का सहर शेख यांना वाटतंय की ठाणे महानगरपालिकेत कामं करण्यासाठी, विकास निधी मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षासोबत चांगलं राहणं गरजेचं आहे? हा प्रश्न खरं तर त्यांनाच विचारला गेला पाहिजे. दुसरा पैलू म्हणजे ठाणेमधील आगामी निवडणुका. ठाण्यातून एकनाथ शिंदे साहेबांची पकड मजबूत आहे. मुंब्रा क्षेत्रात जितेंद्र आव्हाड आणि एमआयएम यांची स्पर्धा आहे. सहर शेख यांनी शिंदे साहेबांची थेट भेट घेऊन त्यांच्याकडे एक विकासवादी आणि सत्ताधारी नेता म्हणून पाहिलं आहे का?
ठाणे महानगरपालिकेच्या राजकारणात हे एक मोठं समीकरण बदलू शकतं. कदाचित त्या भविष्यात शिंदे गटात प्रवेश करण्याची तयारी करत असतील, हा संशय आता नक्कीच येतोय. आणि तिसरा पैलू म्हणजे MIMचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांच्यासाठी हा काय निरोप आहे. तर MIM ही एक आक्रमक मुस्लिमवादी संघटना म्हणून ओळखली जाते. त्यांच्या एका नगरसेविकेने शिंदे साहेबांना वाघ म्हणणं आणि त्यांच्यासोबत टोळे तयार करण्याची भाषा करणं हे MIMच्या ध्येय धोरणांशी सुसंगत आहे का? तर बिलकुलच नाही. आणि जर असा विचार केला तर यामुळे ओवेसींचं डोकेदुखी वाढू शकते. हे बघा, राजकारणात काही अशक्य नाही. आजचे शत्रू कधी ना कधी ते मित्र बनतात. पण जनतेचं काय? जनता ज्या आशेने मत देते तिला काय वाटतं? जेव्हा हिरव्या रंगाचं राजकारण करणारी व्यक्ती भगव्या रंगाच्या नेत्याला भेटते आणि वाघाची टोळी म्हणते, तेव्हा सामान्य मतदार गोंधळून जातो. मला तुम्हाला एक प्रश्न थेट विचारायचा आहे. या फोटोकडे आणि या कॅप्शनकडे बघून तुम्हाला काय वाटतंय? मनात पहिली प्रतिक्रिया तुमच्या काय आली? हे केवळ विकास कामांसाठीचं औपचारिक राजकारण आहे की हा सहर शेख यांचा राजकीय पलटीचा संकेत आहे? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये द्या. मुंब्रा हरा कर देंगे म्हणणाऱ्या सहर शेख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत फोटो काढतात, पण या भेटीमागचं खरी पोलखोल काय आहे हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट नक्की आहे की ठाण्याचं राजकारण आता अधिक जास्त रंजक होत जाते. या संपूर्ण प्रकरणातून एकच गोष्ट समोर येते की राजकारणात विचारधारा हा शब्द आता इतिहास बनत चाललाय. केवळ सत्ता आणि विकास निधी याच्यासाठी कोणासोबतही जुळून घेण्याची तयारी आजचे नेते दाखवत आहेत. सहर शेख यांचा हा वाघाची टोळी म्हणण्याचा प्रयत्न त्यांना राजकीय दृष्ट्या मजबूत करेल की त्यांच्या मतदारांमध्ये त्यांच्याबद्दलच अजून जास्त संशय निर्माण करेल, हे आपण पाहणारच आहोत. पण हे फोटो पाहिल्यानंतर माझं मत स्पष्ट आहे की हा सहर शेख यांचा आगामी राजकीय भूमिकेचा एक ट्रेलर आहे. शेवटी मुंब्राला हिरवं करण्याच्या नादात सहर शेख स्वतःच भगव्या होतात की काय, आता असा प्रश्न होतोय. असो, हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? तुमचे प्रामाणिक मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण त्यावेळेस कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला PCODचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर PCOD इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107